एका हिरवळीने भरलेल्या जंगलात एक शूर सिंह राहत होता. त्याला दाट माने होती, तीक्ष्ण दात होते आणि त्याचा आवाज झाडे हलवत असे. तो जंगलाचा राजा होता. त्याच्या गर्जनेने संपूर्ण जंगल थरथर कापत असे. एके दिवशी सिंह एका सावलीच्या झाडाखाली झोपी गेला होता. त्याच्या आजूबाजूला शांतता पसरली होती. जवळच एक लहान उंदीर अन्न शोधत धावत होता. तो खूपच भुकेला होता आणि त्याला काहीतरी खाण्यासाठी शोधायचे होते. तो लहान आणि तपकिरी होता. त्याचे डोळे चमकत होते आणि तो खूपच चपर होता. त्याला एक लांब चंचल नाक होते. त्याने आपल्या नाकाने सर्वत्र हुंगत होते. त्या लहान उंदीरला झोपलेला सिंह दिसला नाही आणि तो त्याच्या मोठ्या पंज्यावर आदळला. उंदीर खूपच घाबरला. अरे देवा, उंदीर खूप घाबरून ओरडला. त्याला वाटले की आता त्याचे आयुष्य संपले. सिंहाला जाग आली आणि त्याने त्याच्या पंज्याजवळील लहान प्राण्याला पाहिले. सिंहाच्या डोळ्यात राग दिसत होता. तो रागाने गर्जणार इतक्यात त्या लहान उंदराने लगेच सांगितले, दयाळू सिंहाला विनंती आहे, मला इजा करू नकोस. मी तुला जागे करायचे नव्हते. मला माफ कर, मी खूपच घाबरलो आहे. उंदीर खूपच पश्चाताप करत होता आणि त्याने सिंहाला माफी मागितली. सिंह घाबरलेल्या उंदराकडे पाहत राहिला. तो हसला. त्याच्या डोळ्यात एक चमक होती, जणू काही त्याला एक खेळ सापडला होता. तू माझे काय करू शकतोस लहान्या, तो म्हणाला. त्याच्या आवाजात एक उपहास होता. जणू काही त्याला उंदराची भीती हास्यास्पद वाटत होती. उंदीराला बरे वाटले की तो अजून खाल्ला गेला नाही. त्याने वचन दिले, तुम्हाला कधीच करणार नाही. दयाळू सिंह, मी लहान असू शकतो, पण मी एक दिवस नक्की मदत करू शकतो. त्याच्या आवाजात एक आशा होती, जणू काही त्याला त्याच्या शब्दांवर विश्वास होता. सिंह मोठ्याने हसला. त्याच्या हसण्यात एक गर्जना होती, जणू काही त्याला उंदराचे बोलणे खूपच विनोदी वाटले. तू माझी मदत करशील? माझ्यासारख्या मोठ्या आणि बलवान माणसाला तुझ्यासारखी लहान गोष्ट कशी मदत करू शकेल? तो गर्जला. त्याच्या गर्जनेने जंगल हादरले. लहान उंदीर लाजला आणि तो शक्य तितक्या लवकर पळून गेला. त्याच्या पायामध्ये एक घाई होती, जणू काही त्याला तिथून निघून जाण्याची खूपच घाई होती. काही दिवसांनी सिंह जंगलातून चालत असताना शिकारीच्या जाळ्यात अडकला. त्याच्या चेहऱ्यावर एक आश्चर्य आणि भीती होती. जाळे उडाले आणि शूर सिंहाला जमिनीवरून उंचावर अडकवले. त्याच्या हालचालींनी जाळे अधिकच घट्ट झाले. तो ओढला आणि ओढला, पण त्याचा आवाज कोणीच ऐकू शकला नाही. त्याच्या गर्जनेने जंगलात एक उदासीनता पसरली. सिंह झुंजत राहिला आणि सुटण्याचा प्रयत्न करत राहिला, पण जाळे खूप मजबूत होते. तो हतबल झाला. तेव्हाच त्या लहान उंदराच्या कानावर सिंहाची गर्जना पडली. तो आवाजाच्या मागे गेला. तोपर्यंत त्याने सिंहाला जाळ्यात आत अडकलेला पाहिला. थांबा सिंह, मी येतोय, उंदराने ओरड केली. त्या लहान उंदरांना त्याच्या दिशेने धावत पाहून सिंहाला आशेची किरण दिसली. उंदराने त्याच्या तीक्ष्ण लहान दातांनी जाळ्याच्या दोरी कुंपण्यास सुरुवात केली. तो वेगाने काम करत राहिला. एक एक करत दोरी तुटत गेल्या. शेवटी एका मोठ्या आवाजाने जाळे तुटले आणि सिंह खाली जमिनीवर पडला. अखेर तो मोकळा झाला. भाग 4. एक अनोखी मैत्री. सिंह खूप आनंदी झाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याने त्या लहान उंदराचे वारंवार आभार मानले. तू माझा जीव वाचवलास, सिंह म्हणाला. तू माझा जीव वाचवलास लहान मित्रा. मी तुला आकाराने कमी लेखून चूक केली. सिंहाने विचार केला, मी तुला आकाराने कमी लेखून चूक केली. तू खूप बलवान आणि दयाळू आहेस. तू लहान आहेस, पण तू खूप बलवान आणि दयाळू आहेस. तुझ्या साहसाने मला खूप काही शिकवले. उंदीर हसला. त्याचे हृदय आनंदाने भरले होते. माझ्या मदतीने तुला आनंद झाला हे पाहून मला खूप आनंद होतो. पहा, मी तुम्हाला सांगितले होते की मी एक दिवस तुम्हाला मदत करू शकतो, तो ओरडला. आता आपण खरे मित्र आहोत. त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर हे चांगले मित्र झाले. ते एकत्र फिरत आणि जंगलात आनंदाने राहू लागले. ते त्यांचे अन्न वाटत आणि एकत्र खेळत. त्यांच्या मैत्रीने जंगलातील इतर प्राण्यांना आश्चर्यचकित केले. जंगलातील इतर प्राणी आश्चर्यचकित झाले. एक शूर सिंह आणि एक लहान उंदीर मित्र, हे कसे शक्य आहे, त्यांनी विचारले. परंतु त्यांना समजले की खऱ्या मैत्रीला आकाराची पर्वा नसते. शेवटी सर्व प्राण्यांनी मान्य केले की मैत्री ही मनाची आणि हृदयाची गोष्ट आहे, आकाराची नाही. भाग 5. एक उंदराची ताकद. सिंहाला समजले की तो मोठा आणि बलवान असला तरी कधीकधी त्यालाही मदतीची गरज असते. आणि उंदराने शिकले की तो लहान असला तरी तो मोठी कामे करू शकतो.
म्हणून लक्षात ठेवा, त्यांच्या आकारामुळे कोणाचाही अंदाज कमी लेखू नका. अगदी लहान मित्राचेही सर्वात मोठे हृदय असू शकते आणि तो सर्वात मोठी मदत करू शकतो.